नमस्कार, कसे आहात? आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण आज ताराचं अन्नप्राशन आहे. 6 महिने कसे गेले कळालंच नाही. आता तिच्या आयुष्यातला पहिला घास, त्यामुळे आम्ही थोडीफार सजावट करतोय. घरच्या घरीच आपल्याला करायचं आहे. तर सकाळी आम्ही बाहेर गेलो. अन्नप्राशनसाठी फुलं, फळं जे काही लागणार आहे ते सगळं घ्यायचं होतं. बाहेर इतका छान पाऊस सुरू होता. हवाही एकदम मस्त होती. मग म्हटलं चला आधी आपण एक अद्रकवाला गरमागरम चहा पिऊया. कारण अशा वातावरणात चहा नाही पिला तर काय मग? अशा पावसात चहा प्यायची मजाच वेगळी. तर चहा पिला, घरी आलो, सगळं सामान ठेवलं आणि थोडा वेळ आराम केला. नंतर मग लागलो आम्ही कामाला. मी सगळ्यांना कामाला लावलं होतं. इथे पप्पांना मी सांगितलं, तुम्ही मला ही फळं काही आहेत त्याचा मला केक बनवायचा आहे आणि बाकी काय थोडीफार सजावट. तर त्यांनी मग मला तेवढी मदत केली. माझे पप्पा ना मला खूप मदत करतात. जेव्हा पण ते माझ्या घरी आले ना तर ते मला मदत करतातच. भलेही थोड्या वेळेसाठी आले असेल ना तरी ते मला चहाचा 1 कप तरी करून देतात. त्यांना वाटतं की त्यांची मुलगी खूप काम करते, तिला कुणाचीच मदत नाही आहे, म्हणून ते नेहमी मला मदत करतात. मला प्रत्येक कामात मदत करतात. किचनमध्ये, सजावटीत, घरातलं कोणतंही काम असो ना, मी काय बोलायच्या आधीच ते मला मदतीला तयार असतात. खरं तर त्यांनाही हे सगळं खूप करायला आवडतं. तुम्ही बघितलं असणार गणेश चतुर्थीच्या वेळेस आले होते तेव्हा तेव्हा पण त्यांनी मला खूप मदत केली होती. त्यांना असं वाटत नाही की हे काम बाईचं आहे, हे काम माणसाचं आहे. ते सगळं काम मनापासून करतात. माझ्या मम्मीला तर इतकी त्यांनी मदत केली होती, तर मला असं वाटायचं मलाही असाच नवरा मिळाला पाहिजे, जो मला इतका मदत करेल. आणि ह्याच्या सगळं उलटं आहे. संदीपला हे काहीच येत नाही. हे एवढं सगळं सजावट करणं, किचनमधली काही कामं असेल चहाच्या व्यतिरिक्त, त्याला फारशी जमत नाही. पण एक गोष्ट मला त्यात खूप आवडते. मी एकटी काम करत असेल किंवा घरातले आम्ही सगळे करत असणार, असा काही कार्यक्रम असला तर तो कधीच एकटं सोडत नाही. त्याला जे येतं ते करतो आणि जे येत नाही त्यातही मी करू का असं विचारून मदत करतो. त्यामुळे शेवटी काम कोणाला किती येतं यापेक्षा मदत करायची इच्छा असणं जास्त महत्त्वाचं वाटतं मला तरी. आता पप्पा रिटायर झाल्यापासून त्यांना घरी शांत बसवतच नाही. जी माणसं आयुष्यभर काम करत असतात ना त्यांना एकदम रिकामं बसणं जमत नाही. त्यामुळे ते त्यांच्या रिटायर मित्रांसोबत अधूनमधून फिरायला जात असतात. नुकतेच ते तिरुपतीला सुद्धा जाऊन आले. प्रसादही आणला आमच्यासाठी, तारूसाठी बांगडी, ड्रेस घेऊन आले होते. पण मी काय तुम्हाला तेवढं काही दाखवलं नाही ब्लॉगमध्ये. चला आता म्हणून मी विचार केला पप्पांना परत आल्यावर आपण ताराचं अन्नप्राशन करूया. कारण मला माहिती होतं त्यांच्याशिवाय ही तयारी पूर्ण होणार नाही. त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि ताराचे 6 महिने नुकताच पूर्ण झाले होते. तर मम्मीला मी सांगितलं होतं की ते आल्यावर आपण करूया, कारण त्यांच्याशिवाय हे काय होणार नाही. मम्मीला तेवढ्या वेळात किचनमध्ये पुरणपोळीची तयारी करत होती. मी आधीच त्यांना सांगितलं होतं की आज आपण पुरणपोळी करूया, कारण हा दिवस माझ्यासाठी कोणत्याही सणापेक्षा काही कमी नव्हता. त्यामुळे खास जेवण तर बनवायलाच पाहिजे. त्यामुळे किचनमध्ये फारसं शूट नाही करता आलं, कारण मी बाहेर जाऊन सगळं सामान आणलं आणि घरी आल्यावरती सजावटीची थोडीफार तयारी करत होती. त्यामुळे किचनमध्ये मी जास्त काहीच केलं नाही, सगळं तीच करत होती. त्यात अचानक संदीपला ताप आला. पावसामुळे थंडी ताप होता त्याला, तरीही तो शक्य तितकी मदत करत होता. थोडा आराम करत होता, पुन्हा उठून काही मदत करायची आहे का म्हणून करत होता. त्यालाही चांगलं वाटत नाही, कारण सगळे असे करतात ते कामं आणि आपण असं झोपून राहिला. आणि या सगळ्यामध्ये ना तारूची झोपायची वेळ, तिचं रडारड, तिचं खेळणं, तिची चिडचिड सगळं चालू होतं. त्यात तिला सांभाळत झोपवत हे सगळं आम्ही करत होतो. अन्नप्राशनसाठी अनेक जण 56 भोग ठेवतात, खूप साऱ्या मिठाया, चॉकलेट, स्नॅक्स ठेवतात. पण मी म्हटलं आपण इतके स्नॅक्स आणणार आणि शेवटी ते आपल्यालाच खायचं आहे. म्हणून मी म्हटलं भरपूर आपण रंगीबेरंगी फळं आणूया. दिसायलाही ते सुंदर दिसेल आणि हेल्दीही असतं आणि नंतर सगळे मिळून खाता येईल. त्यामुळे सजावटीत आपण ते फळंच वापरूया. म्हणून भरपूर अशी मी सगळी फळं आणली आणि त्यानंतर भरपूर कलरची अशी फुलं. आता माहिती नाही आता त्यातली कोणती वापरायची आहे. आणि त्यासोबत केळीची पानं आणली होती. म्हटलं
सुनं सुनं वाटेल दोन्ही साईडला. आपण तांब्याची आणि पितेची भांडी ठेवूया आणि त्यात आपण केळ्याची पानं ठेवूया. ते दिसायलाही सुंदर दिसेल. तर असं सिंपल डेकोरेशनच होतं, पण भरपूर वेळ लागला. तर साधं सिंपल आम्ही सजावट केली. असा विचार केला की आपण खिडकीच्या इथे जे लिव्हिंग रूम आहे ना, टी व्हीच्या इथे आपण करूया. पण संदीप म्हटलं या साईडला दोन्ही लाईटिंग आहे आणि ह्या भिंतीचा कलरसुद्धा आहे पिस्ता कलर, तर तो छान दिसेल, त्यामुळे आपण तिथे करूया म्हटलं. तर ठीक आहे म्हटलं, चला आपण तिथे करूया मग. म्हणून तिथला आम्ही डायनिंग टेबल काढला आणि तो तिकडे ठेवला आणि इथे सगळं साफ वगैरे केलं. मी झाडू वगैरे मारला आणि इथे आम्ही थोडीफार सजावट केली. बघा किती पसारा झाला आहे, पण हा पसारा सगळा सुंदर दिसतो आहे. त्यानंतर हे अन्नप्राशनचं बॅनर आहे ते आणलं होतं, ते लावलं. त्यानंतर सगळे प्लेट्स वगैरे आहेत ते व्यवस्थित ठेवले आणि मॅडमला थोडा वेळ आम्ही झोपवलो, पण ती कारण खूप चिडचिड करत होती आणि नंतर पण ती खूप रडली आहे अंघोळ घालताना. काय माहिती असं काही असलं ना कार्यक्रम तर मुलं का रडतात की, आणि काही नसतं तेव्हा छान खेळतात आणि असं काही करायचं म्हटलं का त्या दिवशी त्यांची रडारड चिडचिड असते. तारूसाठी हा सुंदर ड्रेस घेतला होता मी. मला असं वाटत होतं तारूच्या ड्रेसचा आणि माझ्या साडीचा रंग सेम असावा. पण काय, माझ्या डिलिव्हरीनंतर वजन वाढलं, त्यामुळे ब्लाऊज फिटिंगलाही अडचण येत होती. म्हणून म्हटलं ही साडी आईने घेतली मला डिलिव्हरीनंतर, तर तीच आपण नेसावी. त्याचा ब्लाऊजसुद्धा मी नुकताच शिवला होता आणि फिटिंगला पण व्यवस्थित होईल, म्हणून मग मी तीच साडी नेसली. आता आमच्या दोघींचं तर मॅचिंग काही झालंच नाही, पण मग म्हटलं काही हरकत नाही, भावा बहिणीचं तरी मॅचिंग करूया. त्यामुळे चिकूकडे त्याच रंगाचा शर्ट होता, त्याला तो शर्ट घालायला सांगितला. चिकूला शर्ट बिलकुल आवडत नाही घातलेलं, त्याला टी शर्ट हवे असतात. पण काय आता बहिणीचं आहे, बहिणीचं आणि तुझं मॅचिंग होणार बोलली, तर मग त्याने घातला. डिलिव्हरी झाल्यानंतर सगळ्यांना कपडे घेतात, गोल्ड घेतात, म्हणजे जे काय तुम्हाला घ्यायचं ते घेऊ शकता. असं काय प्रेशर नसतं की तुम्ही जाणावं म्हणून माहेरच्यांना. तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना घेतले होते कपडे. तर ती साडी मी म्हटलं आपण नेसूया. आणि बाळ झाल्यावर आहे ना, सगळे भेटायला येतात, बघायला येतात, तेव्हा कोणी पण सोनं चांदी घेऊनच येतात. पण आम्ही अजूनही तारूसाठी काहीच घेतलं नव्हतं, म्हणून विचार केला तिच्यासाठी असं काहीतरी घेऊया जे आठवण म्हणून राहील आणि वापरताही येईल तिला. मग आम्ही तिच्यासाठी दोन्ही हातात घालायचे असे छान सोन्याचे कडे बनवले. थोडे जाडच बनवले कारण पुढेही तिला वापरता येतील आणि त्याची साईज पण कमी जास्त करता येते. त्यामुळे बाळ मोठं झालं ना तरी आपण ते आरामात वापरू शकतो. असेच कडे ना मी चिकूसाठी सुद्धा बनवले होते. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I don't know if I can find my way out. I
चिकूने ते कडे भरपूर दिवस घातले, नंतर ते तुटले. मग आम्ही विकून टाकले. मग आता विचार केला तर असं वाटतं ठेवायला हवे होते. दुरुस्ती करून तारूला घातले असते, पण तेव्हा तेवढं सुचलं नाही. आता मात्र तारूसाठी मुद्दामूनच चांगले कडे बनवले. आयुष्यभराची एक गोड आठवण म्हणून ती कायम राहील. तिच्या आजी आजोबाने पण तिला अंगठी बनवून घेतली होती 5 ग्रामची. ती पण तशीच ठेवली होती. त्यांचं म्हणणं होतं की 1 ग्राम बनवण्यापेक्षा आम्ही असं तिला अंगठी बनवतो. ती तुम्ही घातली काय ती घातली काय एकच आहे. मग काय ती तशीच आहे. आता आम्हालाच ती वापरावी लागणार तारूच्या नावाने. तारूसाठी मी खीर बनवली होती. तांदूळ आणि एक खजूर, एक बदाम आणि एक काजू हे सगळं मी भिजत ठेवलं होतं. आणि नंतर मग त्याच्यात मी मीठ, साखर काहीच नाही टाकलं. खजूर वगैरे टाकल्यामुळे ना त्यात थोडासा गोडवा होता. आणि ते छान जे आहे ते शिजवून घेतलं आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि चाळून घेतलं. आणि नंतर तीच खीर तिला मी खाऊ घातली. तिला त्याची टेस्ट तेवढी आवडली नाही. आता पहिलाच घास आहे म्हटल्यावर तर सगळ्यांनी तिला थोडं थोडं खाऊ घातलं आणि तिने खूप त्रास दिला. त्यानंतर तिला आम्ही झोपवलं आणि नंतर मग बाकीचे जे काही तिचे फोटोज वगैरे आहेत ते काढले. कारण अशा वेळेस ना मुलं खूप त्रास देतात आणि त्यांना आपण रडवत हे काही केलं ना तर आपल्यालाही बरं वाटत नाही. मग त्यामुळे तिला झोपवलं. तिचं अन्नप्राशन झाल्यानंतर आणि ती उठल्यानंतर मग तिला आम्ही तिचा जो केक बनवला होता तो तिला दिला आणि बघितलं ती तोंडात टाकते का, खाते का, पण तिला ते काही आवडलंच नाही. त्यानंतर पुरणपोळी बनवायची होती. म्हटले एवढी छान साडी नेसलीच आहे तर पुरणपोळी करताना 2-4 शॉट्स तरी घ्यायलाच हवं ना. खरं सांगायचं तर आजचा सगळा स्वयंपाक मम्मीनेच केला. मी काहीच केलं नाही कारण सकाळपासून बाहेरच होती. बाहेरची खरेदी, फुलांची, फळांची सगळी सजावट यात माझा पूर्ण वेळ गेला. आणि यामध्येच ना मम्मी आम्हाला सगळ्यांना चहासुद्धा करून देत होती. एक गोष्ट मात्र खरी आहे, आपण सासरी असतो ना तेव्हा प्रत्येक कामात पुढे असतो. आपण आपल्या सासूला खूप मदत करतो. पण जेव्हा मम्मी आपल्याकडे येते किंवा आपण मम्मीकडे जातो ना तेव्हा नकळत ना आपण सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवतो. कारण मनात एकच असतं, मम्मी आहे ना ते सगळं व्यवस्थित करून घेईल. आणि खरंच ती सगळं करून टाकते.
आता हे सगळ्याच मुली रिलेट करतील. असं सहज मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी सगळ्यांच्याच मम्मी अशाच असतात. तर कसा वाटला आजचा व्लॉग? तर आम्ही दोघी मायलेकी कशा दिसत होतो, बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग बघून तेही मला नक्की सांगा. आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.